आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील गट नंबर 1387-1 व 1712-1 बाबत आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावाला शासकीय गावठाण वाढ योजनेअंतर्गत तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी 27/5/1991 अन्वये गट नंबर 1387-1 व 1712-1 मध्ये गावातील गरीब व गरजू लोकांना एकूण 443 भूखंड वाटप करण्यात आले होते. परंतु अज्ञानामुळे व माहिती नसल्यामुळे शासनाने वाटप केलेले भूखंड अन्य अंदाजे 118 व्यक्तींनी खरेदी केले आहेत. त्यामुळे अर्जदार यांचे नाव 7/12 पत्रकी दाखल होणार नाहीत. सदर व्यक्ती नियमानुसार आवश्यक ती रक्कम भरण्यास तयार असून त्या संदर्भातील प्रकरणे तहसीलदार पन्हाळा यांच्याकडे प्राप्त झालेली आहेत. तरी 118 व्यक्तींनी खरेदी केलेले भूखंड त्यांच्या नावे करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. माननीय मंत्री महोदय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 118 व्यक्तींनी खरेदी केलेले भूखंड त्यांच्या नावे करण्याच्या सूचना दिल्या. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.